नाम प्रकारातला अभंग आहे. आणि तुकोबराया नाम हे सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगत आहे, उपदेश करत आहे. काय की जे नाम आहे ते नाम घेण्यासाठी काही पैसा म्हणजे खर्च हा लागत नाहीये. मग काही लोकांना विचारलं बाबा खर्च लागत नाही, पण अवघड किती काय नाहीये, एवढं काही खोल नाहीये. याचा अर्थ म्हणजे एवढं काही अवघड नाहीये, कठीण नाही, नाम घ्यायला कठीण नाहीये. पुन्हा लोकांनी विचारलं बाबा हो हे कसं की नाम आम्हाला म्हणजे काही काही नाम असे आहेत की मंत्र असे आहेत की 10 अक्षर 11 अक्षरांचं 19 अक्षरांचं 21 अक्षरांचे असे नाममंत्र आहेत. पण तुकोबरा नाही, 2च अक्षरांचं नाम आहे. किती? 2. आणि ते 2 अक्षर कोणते? राम. मग काही लोकांनी विचारलं, सगळ्या जातींचे समाजांचे लोक होते बघा त्या ठिकाणी, तुकोबरांच्या ठिकाणी सर्व समाजांचे लोक होते की बाबा हे तुम्ही सगळं 2 अक्षरांचं नाम आहे, पण यासाठी काही ठराविक जात, या नाम घेण्यासाठी ठराविक जात लागते का? ठराविक धर्म लागतो का? ठराविक वर्णाचे लागतात का? नाहीये. तुकोबरा नाही, नाही वर्ण धर्म याती. आणि ह्या नामांचा नाम घेतला ना सर्वांचा उद्धार आहे म्हणतात. पण तो नाम तुकोबराने शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. महाराज काय सांगू, थोडं किचकट आहे. शेवटच्या चरणामध्ये थोडं किचकट आहे महाराज. काय की जे नाम आहे ते चैतन्य आहे आणि त्याचं अधिष्ठान निजधाम, म्हणजे आत्म्यांचं नाम हे निजधान आहे. म्हणून थोडं मागच्या चरणामध्ये सोपं सांगितलं, 2 अक्षर सांगितले, खोल नाही आहेत, सोपं आहेत, पैसे लागत नाही, काहीच नाही आहे. पण थोडं शेवटच्या चरणात निजधाम सांगितलं महाराज. त्याचा आपण अर्थ करू. सरळ सरळ अर्थ आहे. भावार्थ सांगण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या हा मोहवाडी गाव म्हणजे नगरामध्ये श्री संत शिवलाल महाराज, साखरा देवी, हनुमंत राया कृपा आशीर्वादाने व शिवस्वरूप असणारे ईश्वरसिंग बाबा यांच्या आशीर्वादाने, सकळ साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा आणि सर्वांच्या गावातील लहान थोर वय वृद्ध तरुण यांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात येता आलेला आहे. आणि हा सोहळ्यांचा दिवस म्हणजे 4था दिवस. आणि 4थ्या दिवसांची माझ्याकडे पांबराकडे शिवाजी आलेले आहे सर्व गावाच्या वतीने. पण त्यामध्ये थोडं निमित्त कारण आमचे विठ्ठल महाराज गायके, सोपान महाराज हे निमित्त कारण, आणि यांच्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे ही छोटी सेवा आलेली आहे. आणि ह्या गावांचं मी परमभाग्य मानतो महाराज. की माऊलीने जे इंद्रिय आहेत ना, इंद्रियाचा समुदाय आहे, याला तांडा म्हणलेले महाराज. तांडा शब्द दिले. हा तांडा समुदाय म्हणले. हे इंद्रियाला तांडा म्हणलेले माऊलीने एका ठिकाणी बरं. आणि तांडा का म्हणलेला आहे की जसं पूर्वी बंजारा समाज इथं राहायचे आणि पुन्हा इथून कुठेतरी निघून जायचे, असं त्यांचा व्यवसाय होता. तसं तांडा का म्हणलेला आहे, हे इंद्रिय जे आहे हा देह इथेच राहतो आणि हा तांडा, इंद्रिय रूपी तांडा, ह्या देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात, जसं यांची आमच्या समाजात लग्नीची होती, इथून तिथे, तिथून तिथे, तिथून तिथे, तसं इंद्रिय रूपी जे तांडा आहे तर माऊलीने ह्या देहातून त्या देहात, त्यातून त्या देहात, असा असणारा बंजारा समाजाच्या तांड्यामध्ये सांप्रदायिक जे हे साधना आहेत, परम भाग्याचे लक्षण आहे महाराज.
असा जे एक तांडा आहे बघा, भारंबी तांडा आहे, वाडी गुरुजींचं तांड. फक्त त्या तांड्यामध्ये 40 घरं आहे, 40-45, आणि त्यामधून अर्धे तोडीला जातात, ऊस तोडीला, आणि अर्धे जेमतेम आहे. पण मित्र हो, सज्जन हो, थोडं कमी. त्या तांड्यांची रूपरेषा सत्याची अशी आहे की पंचक्रोशीतील लोक त्या तांड्यात हरिपाठच ऐकायला येतात, हरिपाठ पाहायला येतात. पंचक्रोशीत लोक हरिपाठ पाहायला येतात. हरिपाठ असाय त्या तांड्यात. 80 वर्षांची मथरी सुनाला म्हणते, सुनाला बर का, लवकर शेतातून लवकर घरी ये हरिपाच्या टायमाला. सासू म्हणते सुनाला, लवकर ये बरं का, हरिपाठाच्या टायमाला ये लवकर. कोण म्हणती? सासू म्हणती सुनाला. महाराज हरिपाठाच्या मध्ये सुनाची लाईन, मुलीची लाईन, मुलांची लाईन, म्हातारे माणसांची लाईन आणि म्हाताऱ्यांची लाईन वेगळी वेगळी. असा हरिपाठ असतो बघा. जयदीप तू बघितलं का? त्या तांड्यामध्ये 2 तास हरिपाठ असतो महाराज. 2 तास चाललं नाही त्याला. का बोलायचं? अरे समाज असं म्हणा ना की पूर्ण बिघडेला आहे म्हणून नाहीये, समाज सुधारलेला आहे. आणि जो समाज सुधारलेला आहे महाराज, फक्त याला कारणीभूत असेल तर संप्रदायाचे. सज्जन हो, माय बापा हो, तुमचा आमचा जन्म झालेला आहे. जन्म झाला का बाकी जन्माला? थोडं काय असं जन्माला बाकी नाही, जन्म झाला महाराज. तुमचा आमचा जन्म झालेला आहे, पण जन्म झाला कुठे? म्हणजे जन्म अनेक देशामध्ये होतो बघा. जन्म होतो पण अनेक देशामध्ये होतो. पण तुमचा आमचा जन्म जे झालेला आहे महाराज, भारत देशामध्ये झालेला आहे. भारत देशामध्ये झालेला. आणि भारत देशामध्ये ज्यांचा जर जन्म झाला असेल महाराज, त्यांच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. जेथे हरीचे दास मागे, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. जेथे हरीचे दास जन्म घेते. हो महाराज, भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू परमभाग्याची संपत्ती. ते तमेव परमार्थी, त्यांचा वंशवर्ती मी परमात्मा. का? भारतखंडी नरदेह प्राप्ती. अहो, आपला भारतखंडामध्ये जन्म झालेले, भारतामध्ये जन्म झालेला महाराज. का? की म्हणून हे जी संपत्ती आहे, ही संपत्ती भाग्यवान संपत्ती, अनमोल किमतीची संपत्ती. नरदेह दुर्लभ जाना, एवढं दुर्लभ नरदेह महाराज. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कलियुगी नरदेह प्राप्ती, कलियुगी नरदेह प्राप्ती
अति दुर्लभतया भगवत भक्ती धन्य धन्य संत संगती देव विच्छिता ते मृत्यूलोक. मृत्यूलोकामध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. देव इच्छा करतात की मृत्यूलोकांची. का? ह्या मृत्यूलोकामध्ये हे जे साधना आहेत, हे जे साधना आहे, सत्संगती आहे, भजन कीर्तन आहे, नामस्मरण आहे, उद्धारून जायचे जे साधन आहेत ह्या मृत्यूलोकामध्ये आहे. म्हणून स्वर्गातील देव ह्या देहाची स्वर्गीचे आमारा स्वर्गीचे आमारा देव मृत्यूलोक हवी जन्म अपेक्षा करतात महाराज. अपेक्षा करतात ह्या जन्म. का हो महाराज? अवघड आहे हे शरीर जे नरदेह मिळालेले आहे. खूप भाग्यवान आहे महाराज. काय सांगू तुम्हाला, हा शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये महाराज. का? पुनर्मितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम येतात सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. काय म्हणतात महाराज? अहो पैसा गेल्याला कधीतरी मिळेल वापस. जर मित्राने मित्राला सोडलं दुसरा मित्र जोडल्या जाईल. बायको जर मेली तर दुसरी बायको मिळेल. अहो तुमची जिमी संपत्ती जर गेले तर कधीतरी तुम्ही वापस कमी व्हाल. न शरीरम पुन्हा पुन्हा. पण हा शरीर एकदा गेला रे गेला. मग कैचा भगवंत गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. मग कैसा भगवंत मग कैसा भगवंत. मग कैसा भगवंत मग कैसा भगवंत मग कैसा भगवंत. गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत. कैसा भगवंत मग कैसा भगवंत. अरे बाबा एकदा गेला आणि ह्याच देहाने काय भगवत भक्ती प्राप्त होती महाराज. ह्याच देहाने साधना होतात. ह्याच देहाने साधना करून काय मुक्त होतात महाराज. दुसरा देह नाही महाराज. आणि ह्याच देहाने काय आपल्याला मुक्त होता येतो महाराज. कारण की हा देह आणि देहांची जी रचना आहे महाराज, ईश्वराने रचना जी केलेली आहे ती उभी केलेली आहे, आडवी नाही आहे. बरं उभी रचना जी केलेली आहे ती रचना फक्त त्यागासाठी काय त्यागासाठी आहे, भोगासाठी नाही आहे. काय त्यागासाठी आहे, भोगासाठी नाही आहे. मग काय त्यागावं, काय करावं? वेद विहित कर्म आणि वेद निश्चित कर्म. वेद विहित कर्म करावं. वेदाने जे सांगितलं तेच कर्म करावं. आणि वेदाने नाही सांगितलं ते कर्म करू नये. सांगा, चोरी, जारी, मांस, मदिरा, सट्टा, जुगार कर्म चांगले का वाईट आहे? वाईट आहे. कर्म चांगले आहे का वाईट आहे? वाईट 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 आहे. करता का वाईट नाही. अहो बुद्धी महाराज वाईट आहे. ही बुद्धीचा काय बुद्धी आहे आपल्याला की वाईट आहे? बुद्धी आहे आपल्याला चांगलं आहे.
मी काय म्हणलो की आपल्याला हा त्यागांसाठी दिलेला आहे, मला भोगासाठी नाही आहे. हे केवळ भोगासाठी नाही, त्यागासाठी आहे. काय त्यागावं? अहो चोरीदारी मांस मदिरा सट्टा जुगार हे चांगले कर्म आहेत का? मग ह्या कर्माचा त्याग करावं, तो ग्राह्य धरावं, त्याग करावं. तुमच्या भागाला काय म्हणतात की जो चोरी करतो त्याला काय म्हणतात? वा वा, बोलत जा बरं का, थोडं मला तरी हा बोलत जा. काय म्हणतात त्याला? चोर. मग तो माणूस आहे का? हा, तो माणूस नाही, चोर आहे. दुसरा मुद्दा सांगेल, जाहीर कर्म करणारा त्याला काय म्हणतात? पापी. जाहीर कर्म करणार त्याला म्हणतात पापी. तो माणूस आहे का? नाहीये, तो पापी आहे. आता मांस खाणाऱ्याला काय म्हणतात? मांस भक्षिष्यो प्रत्यक्ष राक्षस जाणी ताकी संगत मत करो होई भक्ती में आणि काय त्याला राक्षस वृत्ती म्हणतात. त्याला आहे तो माणसासारखा, पण त्याला काय म्हणतात? राक्षस वृत्तीचं महाराज. आणि मदिरा पिणाराला म्हणजे दारुड्या. अरे तो का माणूस आहे का? अरे तो दारुड्या आहे तो, नाही का? आणि सटाड्या पत्ते खेळणाऱ्याला सांगा तुम्ही, तो का माणूस आहे का? माणूस आहे का? माणूस आहे का? माणूस आहे का? पण माणूस हा श्रेष्ठ घटक आहे महाराज. माणूस हा श्रेष्ठ घटक आहे. माणूस श्रेष्ठ घटक आहे. पण माणसाने माणसासारखं जर वागलं तर माणूस आहे, आणि माणसाने माणसासारखं वागलं नाही तर आता जे मी सांगितले चोरीदारी मांस मदिरा सट्टा जुगारनुसार जे नाव पडेल ते नामदेव महाराज म्हणतात, मनुष्य करी परी भक्तीची नेमिषे. मनुष्य करी परी भक्तीची नामिषे. मनुष्य करी परी भक्तीची नामिषे. तुझ्या दारी वैसे ऐसे कारी, तुझ्या दारी वसे ऐसे कारी, तुझ्या दारी वसे ऐसे कारी, तुझ्या दारी वसे. नामदेव महाराज माणूस नव्हते का? पण देवाकडे काय मागितलं त्यांनी? मनुष्य करी परी भक्तीची निमिषे, तुझ्या दारी वैसे ऐशे करी. मग माणूस हा श्रेष्ठ आहे महाराज. माणूस हे पद जे आहे, माणूस हे पद आहे ना, हे पद सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. पण आपण म्हणलो आम्ही का माणसं नाही का? आम्ही का माणसं नाही का? नाही आहे महाराज. आमच्या कबीरदासांना विचारा, मनुष्य मनुष्य सब कुछ कहे, मनुष्य के नहीं सुकाल, जिस मनुष्य चाहिए उसका है दुष्काल. अरे माणसं माणसं सगळं जगामध्ये माणसं आहे महाराज. पण आमच्या कबीरदास महाराज दिवसा कंदील घेऊन फिरत होते का तांड्यामध्ये? तांड्यात दिवसा कंदील घेऊन फिरत होते. आमच्या धर्म महाराजांनी विचारलं, कबीरदास महाराजजी बाबा दिवसा कंदील घेऊन फिरतात म्हणे, तुम्ही काय पाहतात म्हणे? दिवसा रात्रीला कंदील असतं, दिवसा कुठं? नाही मी माणसं बघतो म्हणे. मी कबीरदास काय म्हणते? मी माणसं बघतो. मग आमचे धर्म महाराज म्हणते, हा आम्ही का माणसं नाहीत का बुवा? अरे माणसाचा सुकाल नाहीये, पण जिस आदमी चाहिए उसका है दुष्काळ. मनुष्य. आणि मनुष्य कशासाठी? मनुष्य देहानीच भक्ती होते महाराज. मनुष्य देहानीच साधना होतात, इतर देहानी साधना होत नाही. गणदेवाचे भजन अनुभव नाही केले, अनुभव नाही केले. आणि काय ज्ञान नाही केले, आणि काय ज्ञान नाही केले. यात देऊ गणे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही केले, आणि काय ज्ञान नाही केले. देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही केले, आणि काय ज्ञान नाही केले. ह्याचे देहाने भजन करतं बाबा हो. मनुष्य जात हे सकळ शोभोताची भजनशीळ, हे झाले ऐशे केवळ माझ्या ठाई. काय? माझ्यासाठी, मला पावन करण्यासाठी महाराज हे सर्व मनुष्य देह आहेत, याच्या व्यतिरिक्त नाही महाराज.
पण काय महाराज, ह्या देहासाठी देहासाठी काय कुटाने करतील, काय भानगडी करतील, काय खोटे नाटे बोलतील, काय लुबाडतील, कशा एका देहासाठी. अहो काय कधी पश्चाताप हो आपल्याला, हो कधी वैराग्य निर्माण हो का. भोग्य जात जेतुले एका देहाच्या निक्या लागले, देह तव गुंतले काळाच्या तोंडी. कधी समज होईल आपल्या ठिकाणी हे सर्व काय आपण जे कमवतो फक्त एका देहासाठी, अरे ते देह काळाच्या तोंडी. हाच देह काळाच्या तोंडात आहे महाराज, काळाच्या तोंडात आहे. आतापर्यंत सांगू का तुम्हाला, का तुम्हाला आपल्याला आठवण नाही महाराज, आपण किती काळाच्या तोंडात गेलो आपल्याला आठवण नाहीये. आठवण नाहीये बरं, आठवण नाहीये. आठवण करून घेण्यासारखं सत्संग आहेत, पण सत्संगामध्ये जात नाही, आठवण नाहीये. ओ बाबा आडे साहेब ना, आडे साहेब तुमचं बालपण कुठे गेलं? इथंच. बालपण कुठे गेलं तुमचं? तुम्ही बालपण होते की नव्हते? होतो. बालपण गेलं का, नाश झाला का नाही त्या बालपणाचा? झालं. कोणी खाल्लं ते? काळाने. काळा. बाबा तुम्ही तरुण होते की नव्हते? होतो. कुठे गेलं तरुण पण तुमचं? कुठे गेले? काळाने खाल्लं महाराज, तरुण पण काळाने खाल्लं. आता काय राहिलं? खोबऱ्याची वाटी ऐसे झाले मुक, गळत असे नाक स्मशान भुरी. बालपण गेले नाता, गेलं सर्व काय काळाच्या तोंडामध्ये गेलो ना. हो राहिलं काय आता ते. आयुष्याचा साधने, आयुष्याचा साधने, चिदानंद पदवी घेणे, चिदानंद पदवी घेणे, आयुष्याचा साधने, आयुष्याचा साधने. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज असं कीर्तनामध्ये एक माणूस, मी असं प्रमाण दिलं होतं की देह ते व गुंतले काळाच्या तोंडी. बालपण गेलं, तरुणपण गेलं, सगळं गेलं आणि वल्ल्या वातीवर आल्या. एक शाना माणूस उठले महाराज कीर्तनामध्ये, सरळ मला म्हणला तो. मला विचार, महाराज अहो आमचं गेलं म्हणे, पण तुमचं एवढं जाता नाही तरी तुम्ही 10,000 25,000 पाकिट कशासाठी मागतात म्हणे तुम्ही? एक शाना माणूस म्हणला, महाराज तुम्ही 25,000 50,000 असे पैसे घेता आणि हे तुम्ही तर अजून धन द्वारा पुत्र जन बंधू सोयरे पुसून सर्व मिथ्या आहे जाणून शरणरी गादेवाशी. मग तुम्हाला धन द्वारा पुत्र जन हे मिथ्या, पण हे पैसे काय करता तुम्ही? एवढे पैसे घेता तुम्ही, हे तुमचं काय आहे? असं विचारलं महाराज. चांगलं आहे महाराज. अहो खरंच आहे ना महाराज. का हो महाराज, कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. आता ही कीर्तन सेवा आहे की नाही? हो. कीर्तन सेवा आहे महाराज. कीर्तन काय आहे? सेवा आहे. कीर्तन रूपी सेवेसाठी हा कीर्तन ही सेवा आहे. पण सेवाचे 2 प्रकार आहे महाराज. याच्यामध्ये दोन प्रकार आहे. 2 प्रकार सेवेचे 2 प्रकार आहे. एक निष्काम सेवा आणि एक सकाम सेवा. काय 2 प्रकार सेवा आहे, निष्काम सेवा आणि सकाम सेवा. आता कीर्तनकार निष्काम सेवा करतो की सकाम सेवा करतो? अहो पैसे ठरविल्यानंतर निष्काम करतो की सकाम करतो तो?
बघा इथे धर्म अर्थ काम मोक्ष, हा, आणि धर्म अर्थ काम हे सकाम सेवेचे फल आहेत महाराज, आणि मोक्ष हा निष्काम सेवेचा फल आहे. मग आपण जे आहेत ना सकाम सेवा करतो की निष्काम सेवा करतो? सकाम सेवा. मग सकाम सेवा केल्यानंतर कोणतं फल भेटेल यांना? मोक्षांचं फल भेटणार नाहीये. आणि कीर्तनामध्ये बाबा हो, प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, त्यामध्ये त्यांना मारुतीराय भेटले बघा सुरुवातीला. नंतर सुग्रीव नळ, सुग्रीव नळ, अरे कोण भेटले अजून? बिभीषण, सुग्रीव आणि हनुमंतराया. म्हणजे प्रभू राम सहकार्य केलं महाराज यांनी, तिघांनी सहकार्य केलं चांगलं. आज बाकीचं असू द्या, पण तिघ मेन सहकार्य केलं. असंच भरपूर सहकार्य केलं तिघांनी. बघा काय काय सहकार्य केलं.